नवरात्रोत्सव काळात आपण मुंबईतल्या प्राचीन देवीची मंदिरं पाहतोय आणि आज आपण आलेलो आहोत जोगेश्वरी गुफेतील जोगेश्वरी देवीच्या मंदिरात। तर चला पाहू। नवरात्रोत्सव काळात आपण मुंबईतील देवीची पुरातन मंदिरं पाहतोय आणि आज आपण आलेलो आहोत जोगेश्वरी गुफेतील जोगेश्वरी देवीच्या मंदिरात। हे पांडवकालीन असं मंदिर आहे। 11वी पिढी या मंदिराची सेवा करते। आज आपल्या सोबत आहेत या मंदिराच्या पुजारी सुषमा पांडुरंग पाटील। आपण त्यांच्याशीच बातचीत करूया। या मंदिर कसं स्थापन झालं आणि या देवीची कथा काय? ज्या वेळेला अज्ञातवासामध्ये पांडव इथे आले होते, 5 पांडव, त्यांनी इथे प्रत्येक देवाची आराधना केली। आराधना केल्यानंतर त्यांना 5 पांडवांनी जोगेश्वरी देवी, महादेव आणि गणपती, मारुती आणि दत्त मंदिर असे 5 या गुंफेमध्ये मंदिरं आहेत। त्याची मग त्याने आराधना केल्यानंतर त्यांना ते प्रसन्न झाले आणि त्यावेळेला ही जोगेश्वरी देवी इथे आलेली आणि त्या आल्यानंतर त्यांनी त्यांचे पादुकाचं चरणपूजा केली। त्यामुळे ह्या देवी जोगेश्वरीच्या मंदिरामध्ये चरणपूजा ह्याची पूजा केली जाते आणि मूर्ती आहे पण ती 100 वर्षापूर्वीची आहे, जवळजवळ 150 वर्षापूर्वीची आहे। ती मूर्ती आम्ही नवरात्रामध्ये आणि सणाला, गुढीपाडवा वगैरे सगळे सण असतात, दिवाळीमध्ये या सणाला आणि दर रविवारी आम्ही मूर्तीची स्थापना करतो आणि तिची स्थापना केल्यानंतर तिला साडी चोळी वगैरे दागदागिने घालून तिला सजवून तिची पूजा अर्चा करतो। ती सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत देवीची आम्ही मूर्ती ठेवतो मंदिरामध्ये। आणि त्यावेळेला आता ज्या ठिकाणी इथे मी तुम्हाला बोलते आहे त्या मंदिरात बसूनच बोलते आहे, पण आता या पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला खूप मोठा पाऊस झाला 26 सप्टेंबरला पाऊस झाला, त्यामुळे पूर्ण गुंफा जवळजवळ 10 फूट भरलेली होती। 10 फूट भरल्यामुळे या गुंफेमध्ये एवढं पाणी आणि चिखल पुष्कळ, आम्ही त्याचा प्रयत्न करून ते पाणी चिखल वगैरे अजून गेलेलं नाही आहे आणि चारी बाजूला अजून पाणी भरपूर आहे। म्हणजे आता जर नवरात्र स्थापनेच्या वेळेला जर पब्लिक इथे आल्यानंतर त्या पब्लिकला त्याचा त्रास होईल, कारण त्यांच्याबरोबर मुलं, म्हातारी माणसं अशी पुष्कळ लोक येतात, त्यांना त्रास होऊ नये ह्यासाठी तुम्ही काहीतरी बंदोबस्त करावा आणि ह्या गुंफेतली स्वच्छता करावी हीच माझी विनंती।
जोगेश्वरी देवीच्या मंदिरात आलोय. जोगेश्वरीच्या गुफेत हे मंदिर आहे. पांडवकालीन हे मंदिर आहे असं सांगितलं जातं. अज्ञातवासात पांडव असताना त्यांना जोगेश्वरी देवीनं इथेच दर्शन दिलं आणि पांडवांनी जोगेश्वरी मातेच्या पादुकांची इथे स्थापना केली. पाषाणात या पादुका आहेत. अज्ञातवासात असताना पांडवांना इथे 5 देवतांनी दर्शन दिलं. एक त्यातली जोगेश्वरी माता, दुसरं भगवान शिव, त्यानंतर गणेश आणि दत्त आणि मारुती, या सगळ्यांनी पांडवांना इथे दर्शन दिलं आणि पांडवांनी त्यांची इथे मंदिरं स्थापन केली. आता या जोगेश्वरी मातेला जोगमाया असंही म्हटलं जातं आणि जोगेश्वरी मातेमुळेच जोगेश्वरी, पश्चिम रेल्वेवर आपण जे जोगेश्वरी स्थानक पाहतो त्याला सुद्धा जोगेश्वरी असं नाव पडलेलं आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात आपण मुंबईतली पुरातन मंदिरं पाहतोय. आज आपण पाहिलं जोगेश्वरी देवीचं मंदिर. पुढच्याही भागात आपण एका मंदिराची माहिती घेणार आहोत आणि त्या देवीचं महात्म्य जाणून घेणार आहोत. नवरात्रोत्सव विशेष भागात आज आपण आलो होतो जोगेश्वरी गुफेतील जोगेश्वरी देवीच्या मंदिरात. आता पुढच्या भागातही आपण अशाच एका मंदिरात जाणार आहे. तिकडच्या देवीचं महात्म्य जाणून घेणार आहे, त्या मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहे. मी अदिती तरडे, कॅमेरामॅन ललित चौधरीसह जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.